वसईत बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड झाली असून वनपरिक्षेत्र भाताणेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कारवाई करून कातडीसह दोघांना अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी मिळाली की वसई पूर्वेतील भाताणे वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना एका गुप्त सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वन्यजीव संरक्षित प्राणी बिबट्याची कातडी विक्री करण्यात येणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली होती। त्यावरून वनाधिकारी बारबदे व सहकारी वनपाल यांनी स्वतः ग्राहक असल्याचे भासवून इतर कर्मचाऱ्यांसह जोखीम पत्करून कारवाई करत दोघांना कातडीसह ताब्यात घेतले। ही कारवाई खानिवडे टोल नाक्याजवळील अंधाऱ्या व जोखीमच्या जागेत पार पडली। या कारवाईमुळे वन्य प्राणी संरक्षण कायदा फाट्यावर मारून वन्य प्राण्यांची कत्तल करून वनसंहार करणारे कधीच मोकळे सुटू शकत नाहीत, याचे उत्तम उदाहरण वसईच्या भाताणे वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले असून संरक्षित प्राणी असलेल्या बिबट्याच्या कातड्यासह दोघांना हुडकण्यात त्यांना यश मिळालं। याच वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी या अगोदर 14 जानेवारी रोजी मांडूळ या सापाच्या विक्रीसाठी काही साप तस्कर हे मांडवी वनपरिक्षेत्र हद्दीतील काशीत कोपर गावात येणार असल्याची गुप्त खबर वनाधिकाऱ्यांना मिळाली होती। त्याप्रमाणे वनपरिक्षेत्र मांडवी आणि भाताणे यांनी माहिती मिळालेल्याप्रमाणे महामार्गावरील एका जागेवर पाळत ठेवली होती। तसेच इतर कर्मचाऱ्यांनी गस्त ठेवून 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कारसह मांडूळ जातीचा दुर्मिळ साप जप्त करण्यात आला होता। वन्यजीव हे पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहेत, त्यांचे संरक्षण केल्याने पर्यावरण संतुलन टिकून राहते। त्यामुळे अशा गुन्ह्यांवर सरकार कठोर कारवाई करते। यासाठी 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे। हा कायदा भारतात वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांचे संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला। देशभरात शिकार, व्यापार आणि वन्यजीवांचे नुकसान रोखणे हा मुख्य उद्देश आहे। या कायद्याअंतर्गत विविध प्राण्यांना शेड्यूल 1 ते 6 मध्ये वर्गीकृत केले आहे। शेड्यूल 1 मधील प्राणी उदाहरणार्थ वाघ, सिंह, बिबट्या यांना सर्वात जास्त संरक्षण दिले जाते। परवानगीशिवाय शिकार, कातडी, हाडे, शिंगे किंवा कोणत्याही भागाचा व्यापार पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्यामुळे त्याची शिकार, कातडे ठेवणे, विक्री किंवा तस्करी करणे हे गंभीर गुन्हे आहेत। जर कोणी वाघाची कातडी तस्करी करताना पकडला गेला तर किमान शिक्षा 3 वर्षे तुरुंगवास तर कमाल शिक्षा 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास घडू शकतो। तर दंड किमान 10 ते 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकरणानुसार वाढू शकतो। विशेष बाब म्हणजे जर हा गुन्हा पुन्हा केला तर शिक्षा अधिक कठोर होते। 7 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवास आणि मोठा दंड होतो। हा गुन्हा गंभीर असून विना जामीन म्हणजेच नॉन बेलेबल स्वरूपाचा असू शकतो। इतर वन्य प्राण्यांची शिकार, त्यांच्या अवयवांचा वापर, हाडे, दात, कातडी, संरक्षित क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश किंवा नुकसान केल्यास त्यासाठीही शिक्षेत तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान कातडी खरेदी करण्याचे आमिष दाखवून वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारबदे आणि वनपाल नितीन खोळपे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः ग्राहक बनून तस्करांना जाळ्यात तोडून कातडीसह दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले। ही कारवाई उपविभागीय वन अधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र भाताणे वन अधिकारी विजय बारबदे आणि त्यांचे सर्व वनपाल आणि वनसंरक्षक यांनी यशस्वीपणे पार पाडली असून सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले। याबाबत पुढील चौकशी सुरू आहे। सदरच्या प्रकरणामुळे येऊर वनपरिक्षेत्र परिसरात जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत 2 बिबट्यांची शिकार झाल्याचं उघड झालं आहे।